गौडेचा गोविंद गौडेचा गोविंद गौडेचा गोविंद गौडे तुम आगे बढ़ो गोविंद गौडे तुम आगे बढ़ो गोविंद गौडेचा गोविंद गौडेचा हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे विजय सो विजय सो विजय सो विजय सो गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावडेचा गोविंद गावडेचा गोविंद गावडेचा गोविंद गावडेचा गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावडेचा अरे गोविंद गावडेचा गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो गोविंद गावड़े तुम आगे बढ़ो अरे गोविंद गावडेचा सगळ्यांनी आवाज जाऊन एक गोविंद गावडे गोविंद गावडेचा त्याच्यापेक्षा कितल्याच मोठ्या संख्येनं मंत्रीपद गेल्यानंतर मेळपाक येवपाक लागले आणि गेले 4 दीस झाले रातचे 12 वरांपर्यंत संपूर्ण घरान पांय दवरुपाक जागो नाशिल्लो आणि हो तुम्ही दाखिल्लो मोग तुम्ही दिल्लो प्रेम आणि तेच प्रेमा खातीर खंयच्यार मंचाचेर अभिव्यक्त जावचे आदी म्हजें मन आणि मत जाणून घेवपाचो अधिकार हो तुमचो आसा नमस्काराचो संस्कार येवच्या आदी वेदाच्या पलीकडेन वेद आशिल्लो तो म्हळ्यारूच लोकवेद ह्या वेदांत भरलेल्या तुडुंबशा सभागृहाक
तुमकां सगळ्यांक दंडवत घालपाची परंपरा आसा. देखून पुराय गोंयच्या जनाक हांव हात जोडून दंडवत घालता, नमस्कार करता. आज एक मेसेज फक्त 36 अवर्स पयलू आमच्या काही ग्रुपांचेर फ्लॅश जाली आणि ती मेसेज अशी आशिल्ली की म्हाका तुमचे कडेन उलोवपाक जाय आणि म्हणूनच आजचो वेळ ठरलो. पण बरेचशा लोकांक दिसता, बरोवप्याक दिसता, उलोवणाऱ्याक दिसता की आज गोविंद गावडेचे शक्ती प्रदर्शन आसा. म्हणजे हे अतृत्व आत्म्याचे पोट अजूनही भरले ना अशें म्हाका तरी दिसपाक लागिल्लें आसा. म्हणजे गोविंद गावडे हे एक नाव न्ही, गोविंद गावडे ही एक व्यक्ती न्ही, तर हो तुमच्या सगळ्यांचो आवाज आसा आणि त्या आवाजाक आज भियेतात म्हणून हे सगळेच आज नाटक सुरू जावन आसा. म्हजे ह्या सभागृहात उपस्थित आशिल्ल्या सगळ्या वाघा सारख्या कार्यकर्त्यांक, म्हज्या वाघिणीक, म्हज्या बछड्यांक हांव तुमच्या मुखार नतमस्तक आसा. पूण ताजे पयलू ज्या वेळाचेर म्हजी आमदारकीची कारकीर्द सुरू जावचे पयलू हांव 2017च्या म्हज्या निवडणुकीच्या पयले 2 म्हयन्या कडेन वयतलो. 2017क हांवें स्वतंत्र म्हणून तुमच्या आधाराचेर, तुमच्या सगळ्यांच्या भरवशाचेर आणि तुम्ही सांगिल्ले म्हणून हांवें स्वतंत्र निवडणुके वचपाचो तुमचो आमचो हो सगळ्यांचो निर्णय आशिल्लो. आणि त्या वेळाचेर दिगवंत आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर त्या वेळाचेर संरक्षण मंत्री आशिल्ले आणि म्हाका निमंत्रण धाडलें मेळपाक जाय म्हणून. पणजेच्या मांडवी तीरावयल्या हॉटेलाचेर, मांडवीच्या हॉटेलान आमचे 2 बसका जाल्यो आणि ताणेन म्हाका सांगलें की तुवें भारतीय जनता पक्षाचेर वेंचणूक लढोवची. पूण म्हज्या कार्यकर्त्यांनी, वाघा सारख्या कार्यकर्त्यांनी आधीच निर्धार केल्लो आशिल्लो. त्या वेळाचेर हांवें स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकराक सांगिल्लें की म्हजे कार्यकर्त्यांचो निर्धार हो म्हजो निर्धार आसा आणि म्हणूनच हांव स्वतंत्र निवडणुकेक वचपाचें आमी थारायलेलें आसा. आणि तुमकां जर दिसता जाल्यार तुम्ही आमकां तेंको दिवपाक शकता. परत एकदा हांव हे शब्द उच्चारता. भाई, तुमकां जर दिसता जाल्यार तुम्ही म्हाका तेंको दिवपाक शकता. हीच उतरां आशिल्ली. तदनंतर निवडणूक जाली. तुमच्या सगळ्यांच्या अथक मेहनतीन, तुमच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमान गोंयान आजपर्यंत केन्नाच असो इतिहास घडले ना. तसो तरेचो इतिहास जर कोणी करून दाखयलो जाल्यार म्हज्या प्रियोळ मतदारसंघातल्या असंख्य मतदारांनी वट्ट 15,000 मताधिक्य घेऊन
हेजे पयलू केन्ना जाऊ नाशिल्ले आणि मुखार जातले व ना जातले ते म्हाकाय खबर ना, पण तो इतिहास घडोवपाची ताक आणि कापस्ताद जर कोणा भितर जर आसा जाल्यार ती फक्त आणि फक्त प्रियोळ मतदारसंघाच्या स्वाभिमानी आणि अभिमानी मतदारसंघाच्या पार्श्वभूमीचेर आसा. आणि म्हणूनच जे दिसा हांव निवडणुकीक निवडून आयलो, बरोबर 6:30 वरांचेर सकाळच्या आमोरेचेर मनोहरभाई पर्रीकर आणि हांव देवकी कृष्णाच्या मंदिरात मेळ्ळे. म्हाका दिसता अजूनही तो म्हजो सोशल मिडियाचेर पोस्ट आसा, जे आमी आदले दुकानाचेर मेळिल्ल्या ग्लासांनी दोगूय च्या पिताले आणि च्या जर आमकां जर कोणी जर हाडून दिल्ले जाल्यार आमचो एक खरेगात कार्यकर्तो तो म्हळ्यार बाबी चोडणकार माशेलांचो. आणि ताजे त्या दिसा थेच उतराक हांवें मनोहरभाई पर्रीकर सांगितले की हांव तुजे बरोबर सदांच आसा. आमी दिल्ले उतराचेर नेगार केन्नाच वचपाना आणि आमचो तो स्वभाव न्ही. म्हज्या मित्रांनो, ते दिसा मनोहर पर्रीकराचे सरकार करपाचे ठरले. त्या दिसा हांव देवळांतल्यान भायर सरलो आणि हळू 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 गोंयच्या आदरणीय स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकरान सरकार स्थापन केले. देड वर्साचो कार्यकाल, ज्या कार्यकालान भितर हांव खूब कितें शिकलो. आणि तो जो कार्यकाळ जो आशिल्लो, जो म्हज्या प्रियोळ मतदारसंघातलो विकासाचो चेहरो मोहरो बदलणारो कार्यकाळ आशिल्लो. आणि ते प्रोजेक्ट जे आसात ते अजूनही प्रियोळ मतदारसंघातले म्हजे स्वाभिमानी अख्खे प्रियोळकार जो आसात तेजो आज लाभ घेता आसतना मी पळयला. पूण कालांतरान जो बरें काम करता ताका देव याद करता अशें म्हणणें आसा. आणि म्हणूनच आमकां अकस्मात मनोहरभाई पर्रीकर सोडून गेलो. आणि सोडून वच्चे पयलू मनोहरभाई पर्रीकर म्हाका याद आसा ती चतुर्थीचो आमचो पयलो दीस. घरा कडेन रेंजूय नाशिल्ली. पुलिसाच्या माध्यमांतल्यान म्हाका एक रकात आयलो, हांव मेळपाक तुका सोदतां. आणि त्या वेळाचेर हांव कांदोलीच्या कलंगूटच्या ज्या हॉस्पिटलान मनोहरभाई एडमीट आशिल्लो, जंय थंय राविल्लो, थंय हांव मेळपाक गेलो. आणि मनोहरभाई कडेन हांवें विचारपूस केली, खबर घेतली. आणि मनोहरभाईन म्हाका सहज एक प्रश्न केलो. आणि तो प्रश्न घडी एखादे आज गोविंद गावडे एखादें फटींग उलयता अशें मनोहरभाई पर्रीकरान केन्नाच सांगून नाशिल्लें. अशें एखादे आजचे बरेचशे जांकां गोविंद गावडेची एलर्जी आसा ते अशें घडये म्हणपाक शकता. पूण म्हज्या मित्रांनो, म्हज्या हातान एक पुस्तक आसा. त्या पुस्तकाचें नांव आसा एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लायफ, a biography of मनोहरभाई पर्रीकर, written by सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेकर. या पुस्तकातल्या 13व्या पेजीचेर पयले 2 लायनीत एक ताणीन म्हणिल्लें आसा की at one point Parrikar wanted Dhawlikar to coordinate the affairs of the cabinet, but Sardesai and Art and Culture Minister Govinda Gowde opposed the move. ह्या लायनीक इतली खोलाय आसा, इतली उंचाय आसा. घडये जर गोविंदा गावडेन ह्या मुवाक जर अपोज जर करू नाशिल्लो
जाल्यार म्हाका दिसता त्या दिसा भारतीय जनता पक्षाचो मुख्यमंत्री म्हणून केन्नाच जावपाक शकनाशिल्लो आणि ते जर कोणी करून जर दाखयल्ले जाल्यार ह्याच गोविंद गावडेन करून दाखयल्ले म्हणून आज हे सगळे निर्णय मांडतात. म्हाका मुख्यमंत्री कर आणि हांवें त्या वेळाचेर तांकां सांगिल्लें मुख्यमंत्री जर कोण जर जावचो जाल्यार भारतीय जनता पक्षातले आमदारा पैकी जावचो आणि हांवें त्या वेळाचेर नांव घेतलें तें म्हणल्यारूच म्हजो इश्ट म्हजो मित्र जे हांव सदांच मित्र 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 म्हणटात तो दोतोर प्रमोद सावंत. आणि त्याच वर्सा 7वें दीस म्हजे 7 दिसाचो गणपती आशिल्लो. ते 7वें दीस होच मनीस म्हजे घरान आयलो हाडी आपल्या बरोबर तुवें रावचो. हांवें ताका तेच दीस कमिटमेंट दिल्लें की म्हाका गर्व आसतलो म्हजो एक क्लासमेट म्हजो एक मित्र एक मुख्यमंत्री जावचो. आणि त्या दिसा पासून बरेचशे राजकारण घोळ्ळे बरेचशे राजकारण आमी पळयलें पूण आमी उलयल्लें करून दाखयलें. मित्रांनो नंतर G6 नावाचो एक ग्रुप तयार जालो. G6 ग्रुप हो कोणाचो आसा कोण कोण ताणी आशिल्ले हे तुमकां सगळ्यांक खबर आसा. आणि म्हणून G6 ग्रुपान ठरयलें युनानिमसली ठरयलें की आमी शिक्कामोर्तब केलो तर गोंयचो मुख्यमंत्री जर कोणाचे नांव जर मुखार जर येवचें जाल्यार ते प्रमोद सावंत. आणि 2019 बाय इलेक्शन जाले. शिरोड्या आमचे सुभाष भाऊ काँग्रेसींतल्यान भायर सरून भारतीय जनता पक्षाक आयिल्ले आणि ताजी निवडणूक 2019 जाली. आणि त्या स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकरान म्हाका एक सांगिल्लें आशिल्लें आणि ताचे बरोबर 2 मनीस आशिल्ले की शिरोड्या मतदार संघातलो आमदार जर कोण जर निवडून जर हाडपाक शकता जाल्यार फक्त गोविंद गावडे हाडपाक शकता हे शब्द आशिल्ले. आणि म्हणूनच 2019 सुभाष भाऊक निवडून हाडपा खातीर ताजे वेळाचेर भारतीय जनता पक्षाचो हांव सादो सदस्यूय नाशिल्लो पूण भारतीय जनता पक्षाच्या सरकारान भितर हांव एक मंत्री आशिल्लो. म्हजें कर्तव्य आशिल्लें म्हजो धर्म आशिल्लो आणि म्हाका दिसता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी जितलें काम करूना तितले एक स्वतंत्र आमदार आणि स्वतंत्र मंत्री आसून प्रत्येकाच्या दारा घरान पावून हात पसरवणारो होच तो गोविंद गावडे आशिल्लो. आणि त्या दिसा अवघ्या 70 मतांनी सुभाष भाऊ शिरोडकराचे जैत जाले आणि दोतोर प्रमोद सावंताची खुर्ची बळकट जाली. भावांनो म्हाका याद आसा ती काळकी रात ज्या वेळाचेर ही निवडणूक चलताली त्या वेळाचेर म्हजे काणकोणच्या मित्राचो 50वा वाडदिवस आशिल्लो. अनंत अग्नी ताजें नांव मडगांवान ताजो वाडदिवस जाल्लो आशिल्लो. आणि त्या वेळाचेर सरकारान जे लोक जे आशिल्ले तातूंत भितर एखादो आतां एक कोर कमिटीनूय पावलो आसतलो तो म्हाजे कडेन सांगतलो अरे तूं शिरोड्यान थंय कितें करता रे कित्याक लागून तूं वता कित्याक लागून तूं वता ते पाड पडू रे अशे शब्दान सांगताले म्हाका. पूण हांव आयकलो ना कारण आमच्या रक्तान भितर फटिंगपण करपाची संवय ना. आणि परत म्हणटलो
जे आम्ही उत्तर दितात ते आम्ही वचन दितात ते आम्ही पाळतात. कारण इतल्या वर्षांच्या कारकिर्दीत म्हज्या कारकिर्दीत हांवें जाहीरनामा म्हणटा तो केन्नाच काढलाय ना. हांवें काढलो जाल्यार तुमचे आमच्या लोकांचो वचननामा आणि ती वचन पूर्तते खातीर आजपर्यंत आमी हिरहीन वावरतात. भावांनो, 2022 नंतर परत एकदा गोयची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकेक म्हज्या मित्राच्या सांगण्या वयल्यान हांवें भारतीय जनता पक्षान प्रवेश करपाचो म्हज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमांतल्यान ठरयलो. पूण हो प्रवेश जावचे पयलू हांवें दोतोर प्रमोद, त्याच प्रमाणे त्या वेळा वयले प्रदेशाध्यक्ष हांकां एक प्रश्न केल्लो आशिल्लो. कितें प्रश्न केल्लो आशिल्लो की एसटी समाजातले वरिष्ठ फुडारी भारतीय जनता पक्षान भितर आसा, म्हज्या भारतीय जनता पक्षाची प्रवेशाची तांकां कल्पना आसवू, हो एक प्रश्न हांवें तांकां केल्लो आशिल्लो. पूण त्या वेळाचेर म्हाका उत्तर आयलें की ज्या एसटी समाजाच्या फुडाऱ्यांचे तूं उलयता तांकां भारतीय जनता पक्षाची गरज आसा, पूण भारतीय जनता पक्षाक गोविंद गावडेची गरज आसा, हे ते दिल्ले शब्द. आणि त्या शब्दांक स्मरून भारतीय जनता प्रवेश केलो आणि प्रवेश केलो नंतर परस तुमचेच ह्याच प्रिय मतदारसंघातल्या मतदारांनी म्हाका जैतिवंत करून परत गोयच्या विधानसभेन धाडलो. ह्याच दोतोर प्रमोद सावंताच्या एक हांवें प्रवेश करचे पयलू हट घातिल्ली. दोतोर प्रमोद सावंताच्या फुडारपणा सकल जर हय निवडणूक जर जाता जाल्यार अवश्य हांव भारतीय जनता पक्षान प्रवेश करता. आणि आजपर्यंतच्या इतिहासान जितले जितले आदले आमदार किंवा जे फुडारी जावन गेले, जेन्ना पक्ष स्विच ओव्हर करपाचो आशिल्लो, केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतले बगर खंयच्याच लोकांनी भारतीय जनतान प्रवेश केले ना. कारण गोयच्या स्थानिक फुडाराच्या लिडरशिपीचेर विश्वास दवरून प्रवेश केले ना. ताणें उतर घेतलें. पूण म्हाका दिसता आज पर्यंत ह्या गोयच्या इतिहासान गोविंद गावडे एकटोच आसा त्या केंद्रीय समिती कडेन हांव केन्नाच गेलो ना, कारण म्हाका ह्या नेतृत्वाचेर विश्वास आशिल्लो. आणि हे जाले नंतर निवडणूक जाली, म्हाकाय खेळा आणि युवा खात्याचे मंत्रीपद बहाल केले. आर्ट अँड कल्चर मिनिस्ट्री म्हाका पदरान दिली आणि RDA डिपार्टमेंटूय दिलें. आणि एक दीस जिखले नंतर हांवें गोयचे मुख्यमंत्री आणि तेन्नाचे भाजपाचे महामंत्री हांकां एक विनवणी केली की म्हाका केंद्रीय फुडारपणाची म्हणजे लिडरशिपीची एक वळख करून दिवपा खातीर एक अपॉइंटमेंट घेवन दिवचें किंवा तुवें म्हजे बरोबर येवचो. पूण 3.5 वर्सांचो आज कालावधी उलटलो. आज पर्यंत ही केंद्रीय फुडाऱ्यांची भेट म्हणटा ती म्हाका केन्नाच घालून दिली ना. कारण कितें आशिल्लें तें म्हाकाय कांय खबर ना. पूण आज एका ते बारीकशा गोश्टीन ते म्हाका कळून येवपाक लागिल्ले आसा. मित्रांनो, ह्या सरकाराचे काम करता करता आणि खास करून म्हज्या कलाकारांक एक उचेली माची दिवपा खातीर, खास करून ग्रामीण भागांतल्यो म्हज्यो महिलांचे कलेचे प्रदर्शन घडोवन हाडपा खातीर
म्हणजे कला आणि संस्कृतीक खात्यान भितर एक योजना आशिल्ली ती म्हळ्यार फायनान्शियल असिस्टन्स स्कीम. आणि ही स्कीम ज्या वेळाचेर ह्या पेडणेचे ते पर्यंत काणकोण पर्यंत वाघेरीच्या माथ्याच्या 70 पर्यंत त्या मुरगांवच्या बंदरापर्यंत जितले जितले अर्ज म्हजे कडेन आयले त्या प्रत्येकाक हांवें आधार दिवपाचो फुलते फुलापाकळी दिवपाचो प्रयत्न केलो. आणि अशाच एका प्रयत्नान 2 फेब्रुवारी 2024 पयलू ते अधिवेशन चलतालें. त्या अधिवेशनाच्या कार्यकाळान एक गोविंदा गावडेचेर पत्रकार परिषद घेवन पत्रकार परिषद कोणीन घेतली. गोंयचे विधानसभेचे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या ज्या मनशाक त्या पदाचो मान, त्या पदाचो भान, त्या पदाचो अर्थ खबर आशिल्लो का नाशिल्लो, पूण नी गोंयानूच भारतांतल्या इतिहासान पयलेच पावट नाक कापपाचो निर्णय कोणी जर घेतलो आणि ताणेन आरोप केलो की गोविंद गावडेन ह्याच कलेच्या कला संस्कृती खात्यान भितर 17 लाखांचो भ्रष्टाचार केलो. भ्रष्टाचार कसलो आशिल्लो, तर ते स्वयं सहाय्य गट जे आसात किंवा ज्यो संस्था ज्यो आसात तांकां आमी कलाकारांक माची दिवपा खातीर आधार दिलो. म्हाका खूप वायट दिसलें. आणि नेक्स्ट दुसरे दीस गोंयचे मुख्यमंत्री प्रमोद बाब सावंत हेजे हांवें अपॉइंटमेंट घेतलें आणि तेज्या ऑफिशियल रेजिडेन्साचेर बरोबर 9:26 सकाळची तेजी हांवें भेट घेतली. आणि हांवें एक तेका सांगलें की दोतोर, म्हाजेर करप्शनाचो आरोप जाल्लो आसा, परंतु म्हाका लागून तुज्या खुर्चेक काळो डाग लागपाक जायना किंवा म्हज्या भारतीय जनता पक्षाक कसलीच तरेची इमेज पिड्यार जावपाक जायना. आणि माझ्या आदिवासी समाजा भितर फूट नाका म्हणून म्हजें मंत्रीपद काडून जाणीन कोणी मंत्रीपदाची जर आशा जर आसा जाल्यार तेज्या गळ्यान तूं माळ घाल हें सांगपाक वचणारो जर कोण जर आसा जाल्यार तोच गोविंदा गावडे आसा, जो एका स्वताच्या भावाक सुद्धा केन्नाच सांगपाना. पूण दोतोर प्रमोद सावंत म्हज्या तोंडाक पळयलो, हांसलो आणि तूं वच म्हणपाक लागलो. आणि ते दिसा हांव दोतोर प्रमोद सावंताक सांगून आयलो, घडये म्हजे खातीर एखादें तुका जर कितें भोगचें पडलें पूण तें तुजे इमेज पिड्यार जावपाक जायना जाल्यार ह्या गोश्टी खातीर हांव सदैव तयार आसतलो. पूण म्हजी एक अट आसतली की म्हज्या प्रियोळकारांची कामां, म्हज्या प्रियोळ मतदारसंघाचो सर्वांगीण विकास, म्हज्या गोंयचे काणकोण ते पेडणे पर्यंतचे सगळे शेतकरी कष्टकरी म्हजे शुभचिंतक म्हजे हितचिंतकाचे काम मात तुवें म्हाका करून दिवची हें हांवें सांगलें. घडये आज एखादें नेगार वचपाक शकता, परंतु 13 जुलय 2019 जेका मुख्यमंत्री करपा खातीर ज्या G6 ग्रुपांतल्या 5 मंत्र्यांनी तेंको दिल्लो आशिल्लो, तातूंतल्या 4 मंत्र्यांक निखळले. आणि ते 4 मंत्र्यां पैकी 3 जे मंत्री जे आसात ते सध्याचे सरकारान आशिल्ले पर्यटन मंत्री, म्हजो दुसरो इश्ट तेन्नाचो RDA मिनिस्टर जयेश बाबा साळगांवकर, आणि म्हजो तिसरो इश्ट
WRD तेन्नाचो मिनिस्टर विनोद पालयेकार हेंका हांवें सांगलें कितें म्हणून की आमी एक निर्धार केल्लो आशिल्लो एकठांय रावपाचें आनी आज तुमचेर ही परिस्थिती आयिल्ली आसा तुमचेर ही पाळी आयिल्ली आसा पूण म्हजे तुमकां एक अर्ज आसा की हांव तुमचे बरोबर राजीनामो दिवन हांव तुमचे बरोबर येता हे सांगणारो मित्रत्वाचें नातें तेजी गाठीची आठवण दवरणारो जर कोण जर आसा जाल्यार तो गोविंद गावडे आसा पूण त्या वेळाचेर ह्या तिनूय मित्रांनी म्हाका सांगलें की गोविंद तूं कितें पिशेपणां करता अरे तूं जर हांगसर जर आसलो जाल्यार आमकां थोडोसो आधार आसपाक शकता तूं तसोच राव पूण त्या उरलेल्या कारकिर्दी भितर तो आधार म्हणून ह्या तिगांयकूय हांवें पूर्णपणेन पाठिंबो दिल्लो आसा हेवूय हांव ह्या सभे माझ्यार सांगपाक शकता मित्रांनो आमी केन्नाच गद्दार झाले ना आनी केन्ना मुखार गद्दारीची भाशा करपाना आनी म्हणूनच आज त्या वेळाचेर हांवें सांगलें की गोडाचे देपेक डोमळे खूब लागता गोविंद गावडेन त्याच सत्तेच्या गोडा देपेची केन्नाच चव म्हणटा ती चाटपाचो प्रयत्न केले ना पण हांव एक गोष्ट सांगता अशो तरेच्यो कितल्योश्यो गोडा देप्यो तयार करपा खातीर निर्माण करणाऱ्या शेतकाराच्या पोशाक जन्माक येयल्लो होच तो शेतकाराचो पोर जो दुसऱ्याक गोडा देपेचेर सत्तेच्या गोड्या देपेचेर बसोवणारो आनी ते आमी करून दाखयलेले आसा हांवें मित्र 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 गेली 8 वर्सां जालीं हांव सातत्यान हे शब्द उलयतां विष्णू सूर्या वाघ ह्या मनशाच्या मुशींतल्यान घडिल्लो हो घडी राजकारणाची जर तळ्यान जर म्हाका कोणीन जर ढुकलून जर उडयलो जाल्यार तोच स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ आनी बुट्टा 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 म्हाका जर कोणीन जर हात जर दिलो जाल्यार आजचो म्हजो राजकीय गुरू तो म्हणल्यारूच आदरणीय फोंडेचे आमदार रविबाब नायक तो वेळ तो काळ हांव केन्नाच विसरपाक शकना विष्णू सूर्या वाघाच्या बरोबर कंटिन्युअसली 7 वर्सां खानाक खाना लावून चलणारो गरज पडल्यार 12 वरांचेर 1 वरांचेर 3 वरांचेर सकाळी 5 वरांचेर आमोरीचेर खाना खाना दिवन घरापर्यंत पावणारो होच तो गोविंद गावडे अजूनही जितो आसा पूण एक दीस ह्याच विष्णू सूर्या वाघान 2012 ज्या वेळाचेर हांवें निवडणूक स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणूक लढयलेली आशिल्ली तो म्हज्या खाना वयलो हात काडून दुसऱ्यांच्या खानाचेर हात घातलो आणि राजकीय टिका ह्यात विष्णू वाघान गोविंद गावडेचेर केल्ली आशिल्ली परंतु म्हज्या मित्राचेर एक प्रसंग आयलो म्हज्या मित्राची एक परिस्थिती अशी निर्माण जाली म्हज्या मित्राक खानो देणारो कोण नाशिल्लो तो खानो दिवपाक जर कोण जर धावलो जाल्यार गोविंद गावडे धावलो आणि म्हणूनच विष्णू वाघाचे शव जे आसा ते त्या भाऊसाहेब बांदोडकर फुटबॉल ग्राउंडाचेर बांदोडेच्या काशीमठान जे संकुल जे आसा त्या संकुलान विष्णू सूर्या वाघाचे शेवटचे देहदर्शन घडून हाडपाक अंतोकात प्रयत्न करणारो होच गोविंद गावडे आणि म्हाका दिसता हे पत्रकारांक सुद्धा सगळ्यांक खबर आसा त्याच्या कुटुंबाक सगळ्यांक खबर आसा आख्ख्या गोंयच्या जनतेक खबर आसा पूण ज्या लोकांचेर हाताचेर खान ते म्हज्या खाना वयलो हात काडून ज्या लोकांच्या खानार हात दवरलो त्याच विष्णू वाघाच्या
प्रेताक शवाक जर विरोध जर कोण जर करणारे जे आशिल्ले जाल्यार तेच लोक आशिल्ले. म्हणजे वापर आणि फेका ही नीती कोणाकडेन आसा हे आज एकंदरीत बहुजन समाजान आज विचार करपाची गरज आसा. सांगपाचे तात्पर्य विष्णू वाघाचे आमी इतलेच खातीर घेतिल्ले आसा. मित्र मित्र या शब्दाची व्याख्या जर परिपूर्णपणे जर लेखनाच्या माध्यमातल्यान आणि आमकां अभ्यास पूर्ण करून जर मित्रत्वाचे नाते, मित्रत्वाच्यो गाठी, मित्रत्वाचे अतूट बंधन तर शिवाजी सावंत ह्या लेखकान मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली असा. त्या कादंबरी वाचून पळयचे आणि खास करून जे मित्रत्वाचे नात्या खातीर जोड दितात ती जोड जर कित्यान जर आता जाल्यार ह्या कादंबरी भितर आसा. मृत्युंजय हांव इतलेच खातीर म्हणटलो. बरेचशे जाणांक एखादे खबर नासतले मृत्युंजय म्हणल्यार कितें. तर मृत्युंजय म्हणल्यार महाभारताचे पात्र अर्थात कर्ण. ह्या कर्णाची हो मित्रत्वाचे नाते कशें आसचे हे ताणेन सांगिल्लें आसा. भावांनो, आज हांव ज्या देवळाचेर मुखार वतां त्या देवळाचेर ज्या दिसा पासून आमदार जालो, ज्या दिसा पासून हांव मंत्री जालो त्या पासून जवळ जवळ 7 खात्यांचो पदभार सांबाळलो. आणि 7 खात्यां भितर म्हजे कडेन ट्रायबल वेलफेअर आशिल्लें, म्हजे कडेन सिव्हिल सप्लाय आशिल्लें, म्हजे कडेन आर्ट एंड कल्चर आशिल्लें, म्हजे कडेन कोऑपरेशन डिपार्टमेंट आशिल्लें पयले टर्माक. दुसरे टर्माक म्हजे कडेन स्पोर्ट्स डिपार्टमेंट आशिल्लें, म्हजे कडेन आरडीए डिपार्टमेंट आशिल्लें, म्हजे कडेन कला आनी संस्कृती खात्याचो ताबो आशिल्लो. पूण ह्या खात्याक आज गोविंदा गावडे हे उलयना. प्रत्येक गोंयची जनता उलयता. न्याय दिवपाचो हांवें प्रयत्न केलो. गोंयांतलो आनी भारतांतलो एकमेव मंत्री ज्या संपूर्ण भारतांतल्या सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटाक जर पुरस्कार भारताच्या आदरणीय पंतप्रधानाच्या हातान जर स्वीकारपाचे भाग्य जर कोणाक जर मेळे जाल्यार तो हो मनीस आशिल्लो. गेली कित्येक वर्सां नॅशनल गेमाचे भांडवल करपाचो बरेच सरकारांनी प्रयत्न केलो, बरेच मंत्र्यांनी प्रयत्न केलो, पूण जमले ना. म्हाका दिसता पणजेचे पत्रकार हांगा आसात. ज्या वेळाचेर हांवें खेळा खात्याची जबाबदारी दोतोर प्रमोद सावंतान म्हाका दिली त्या वेळाचेर पयलो प्रश्न म्हाका त्याच पत्रकारांनी केलो 2022 की राष्ट्रीय खेळ केन्ना जातलो. म्हाका दिसता समीर बाब नायक हांगा लोकमताचो आसा. त्या वेळाचेर तांकां हांवें सगळ्यांक सांगिल्लें आशिल्लें 2023 डिसेंबर म्हयनो सोंपचे पयलू गोंयान राष्ट्रीय खेळ जातलो आणि तो यशस्वी करून हांव दाखयतलो हे उतर हांवें त्या वेळाचेर दिल्लें. आणि म्हाका दिसता ह्या राष्ट्रीय खेळाचो मेळ, ह्या राष्ट्रीय खेळाचो गाजो वाजो नी फक्त भारतान तर संपूर्ण जगान भितर तांची गुंज पावली. गुंज इतल्याच खातीर पावली हांव म्हणटलो की म्हजो राष्ट्रीय खेळ जाले नंतर जगातले इंटरनॅशनल फेडरेशन जे आसा पळय न्ही ते गोंयान आमकां इंटरनॅशनल टुर्नामेंट घडोवन हाडपाक जाय, जागतीक पातळीचेर आमकां खेळ करपाक जाय हे निवेदन घेवन येणारे तेच ते जगा वयले लोक. पूण कलसवां घालून सकाळचे 6 वरांचेर सकाळचे 3 वरांचेर ना न्हीद ना पावस ना तान ना भूक सोदीन आसतना म्हज्या DSYच्या आणि SAGच्या कर्मचाऱ्यां बरोबर गोविंद गावडे रात दीस तळागाळान काम केलें. रथाचेर कोण चडले? गोविंद गावडे चडलो ना. आमी केन्नाच खुर्चेची आशा केली ना. आमचे फक्त एक मन
एकूच ध्येय म्हजे गोंयकारां खातीर, म्हजे खेळगड्यां खातीर, म्हजे शेतकरी कश्टकरी समाजा खातीर म्हाका बरें तें दिवपाक जाय. खुर्च्यो आयज आसतल्यो ना आसतल्यो, ह्या खुर्च्या खातीर हांवें जन्म घेतले ना, तर हांवें जन्म जर म्हाका ह्या धर्तरेचेर जर आज दिल्लो जर आसा, तर तुमच्या सगळ्यांची सेवा करपा खातीर, तुमच्या सगळ्याचे एकनिश्ठ सेवेचे एक उदाहरण दिवपा खातीर हांव जाल्लो आसा. आणि म्हणूनच कसलोच तरेचो एक काडीचोय आरोप तयार केले, पण हांवें तांकां केन्ना भीक घातली ना. आनी नंतर येता आज ज्या कारणा खातीर जे म्हजें मन, जे म्हजें मत, म्हज्यो भावना व्यक्त करपा खातीर हांवें कित्याक ही आजची सभा आपयलेली जर कित्याक जर आसा, फाटले 4 दीस जाले म्हजे घरान प्रत्येक एक जाणटी आई, जाणटी माई, ताई, म्हजे ल्हान मडकुले भुरगे, म्हजे खडेगाच कार्यकर्त्यांचे दोळ्यांत दाटिल्ले ते दाट अश्रू टपक पाकूं शकले ना. आनी जो हुंदको येतालो, तो हुंदको भायर काडपाक जागो नाशिल्लो, गुदमरलेलो श्वास, त्या श्वासाक वाट करून दिवपा खातीर आजची ही सभेचे हांवें नियोजन केल्लें आसा. म्हजे कार्यकर्त्यांच्या दोळ्यां भितर जांकां राजकारणाचो गंधूय ना, जांकां राजकारण म्हळ्यार कितें तें खबरूय ना, अशा म्हज्या त्याच भगिनीचें, अशें त्याच म्हज्या भयणीचें, अशें त्याच म्हज्या आवयचें तोंड जेदे वेळाचेर हांव पळयलें. पूण म्हजें घर ल्हान आसले कारणान घराक 3 फ्लोर आसात, पूण रावपाक पांयो घालपाक जागो नाशिल्लो. तुमी काही तितून तिस्तीमेत आसात. म्हज्यो भावना व्यक्त करपाक हांव तुमचे मुखार शकनाशिल्लो, म्हणून हे सगळेच काही गोश्टी तुमचे मुखार मांडच्यो. अशें कितें घडलें? 25 मे 2025 ह्या दिसा गोविंद गावडे कितें उलयलो, गोविंद गावडे कितें उलयलो तें सर्वश्रुत आसा. ऑडियोच्या माध्यमांतल्यानच न्ही तर व्हिडिओच्या माध्यमांतल्यान सगळ्या कडेन उपलब्ध आसा. परंतु अवघ्या काही पत्रकारांच्या शब्दाच्या अनिर्वार्या खातीर, शब्दांच्या गफलती खातीर सांजेचे 6:30 वरांचेर गोंयान एक मोठो खदोळ निर्माण जालो. आणि त्या माध्यमांनी, कारण म्हजे बरोबर आज दिनू आशिल्लो, म्हजे बरोबर बाकीचे फोंडेचे पत्रकार आशिल्ले, एकंदरीत 6 वरां पर्यंत कसलेच तरेच्यो आरोप ना, कसलेच तरेचे कांय ना. 12:30 वाजून 36 मिनटांचें म्हजें भाशण सोंपलें. खंयच्याच मिडियावाल्यान कसलीच तरेची नकारार्थी प्रतिक्रिया म्हणटा ती दिली ना. 2 सांजेची डिजिटल वृत्तमानपत्र येता, त्या पत्रांचेर सुद्दां एकूय तसो तरेचे शब्दाचो उल्लेख ना. तर 6 वरांचेर एक अकस्मात एक न्यूज फ्लॅश जाता की गोविंद गावडेक मुख्यमंत्र्याक करप्ट म्हणून म्हणिल्लो आसा. म्हजी घरकान्न आसा हांगसर, म्हजें धाकटें बाय आसा. तें जाले नंतर थेट हांवें एका कुटुंबा बरोबर अवघे क्षण घालचे म्हणून हांव दुबय गेलो. आणि ते कितें जालें कितें ना जालें त्या विमानाच्या फ्लायट मोडाचेर व्हिडिओ आसतना म्हाका कांय कळ्ळें ना. आणि जेदे वेळाचेर हांव दुबय लँड जालो तेदे वेळाचेर फटाफट व्हॉट्सॅप मेसेजी येवपाक लागल्यो. हांव थक्क जालो, खिन्न जालो. कितें घडलं तें म्हाका कांय खबर ना, पूण हांव थंय सांगलें ना, थांबलें ना. म्हजे घरकान्नीक आनी म्हजे धाकटे बायक थंयच सोडून म्हाका म्हज्या मित्राक मेळपाक जाय हें मेळपाक कारण सोदून हांव दुबयच्यान शारजा गेलो, शारजाच्यान हांव दोहा गेलो आनी दोहाच्यान हांव गोवा पावलो. जवळ जवळ 39 तासांनी ना न्हीद ना तान
आणि मुख्यमंत्र्याक हांवें गाठलो आणि मुख्यमंत्र्याक एकूच पैलू सांगलें की दोतोर तुवें जो मिडियाक दिल्लो स्टेटमेंट म्हणजेच जबाबदार मनशान जबाबदारीन वक्तव्य करपाक जाय योग्य ती कारवाई करतलो हेजे साफ सफाई करपा खातीर हांव तुजे कडेन अजिबात आयलें ना आणि तूं आयज गोंयचो मुख्यमंत्री म्हणून हांव आयलें ना एक म्हजो जिवा भावाचो मित्र म्हणून हांव तुमकां मेळपाक आयिल्लो आसा तुज्या ह्या प्रशस्त ताणान भितर तुका तणाव जावपाक जायना ह्याच अनुशंगान म्हजो टूर सोडून हांव तुका मेळपाक आयिल्लो आसा म्हजें तूं आयकून घे म्हजें तूं जाणून घे आमची जवळ जवळ 1 वर 35 मिनटांची बैठक जाली त्याच दिसा म्हाका दोतोरान सांगलें की तूं कॅबिनेटाक यो कॅबिनेटाक आयले नंतर हांव कितें उलयलां तें हांवें मिडिया कडेन एक्सप्रेस केल्लें आशिल्लें पूण म्हाका एक गोश्ट सजमलें ना त्या वेळाचेर म्हजो जो फुडारी जो आसा तो गोंयचो मुख्यमंत्री ज्या वेळाचेर एका सरकारान कॅबिनेट मिनिस्टर काउन्सिल मेंबर म्हणून काम करता ती सगळी जबाबदारी जी आसा ती जबाबदारी मुख्यमंत्र्याची आसा मुख्यमंत्र्यान खरें म्हणल्यार सांगपाक जाशिल्लें की गोविंद गावडे कितें उलयलेलो आसा ताजे मुखार हांव बसतलो आनी हांव चवकशी करतलो आनी मगुरीच हांव व्यक्त जातलो आनी म्हाका दिसता म्हाका आदर दिसता म्हज्या मुख्यमंत्र्याचो की तो रावलो ऑलमोस्ट 48 अवर्स पूण अताताई आशिल्ले मनशान उखल्ली जीब लायली ताळ्याक शिस्तीची बडगो कारवाई जातलीच अशें म्हणणारे लोक गोंयाच्या शिमे भितर नाच गोंयान कितें घडलां हेजो आतापातच ना गोंयान पावस पडटा बेबे रडटा ताका कितें हेवूय खबर ना आनी कारवाईचो इशारो ज्या मनशाक आपलो पदाचो वालूर किंवा ज्या मनाचो पदाचो काम कितें म्हणजेच मंत्री उरलेले आमदार उरलेलो म्हणजे शिस्तभंगाची कारवाई जर मागीर तुम्ही जे कितें उलयलें तें कितें त्या शिस्तभंग कारवाईचेर कारवाई आतां कोण करतलो हेजे उत्तर म्हाका आज जाय पडटलें कारण फुडारी जो आसा तो कारवाईचे शब्द काडपा खातीर खूब ट्रान्सपरंट आसा पूण आपूण कितें चूक केली ताजी शहनशाह कोण करतलो खरें म्हणल्यार ही जर म्हज्या प्रशासना भितर हे सगळे जर चौकशी जर केले नंतर मुख्यमंत्र्याच्या बरोबर बसले नंतर हे चर्चा जाले नंतर विधान करप हेका आमी शिस्त म्हणटा आशिल्ले ही बेशिस्तपणाची वर्तवणूक फक्त गोविंद गावडेक जो गोविंद गावडे या समाजाच्या हित्या खातीर या समाजाच्या भल्या खातीर जे दोन जे आमचे भुरगे ज्याने ह्या समाजाच्या मूलभूत हक्का खातीर घटनेन दिले अधिकार मेळोवपा खातीर बलिदान पत्करले बलिदान स्वीकारले तांकां आर्गां ओपपाची ह्या कार्यक्रमाक कितें वक्तव्य केलें की म्हज्या ट्रायबल डिपार्टमेंटान भितर बऱ्योचश्यो योजना ज्यो आसात आमच्या सरकाराचें एक ध्येय धोरण आसा की अंत्योदय तत्व आणि हे अंत्योदय तत्व म्हणल्यार कोण बारीक समाज शेतकरी समाज जाका खरोखरच सरकार जी पॉलिसी जी करता त्या पॉलिसीचो फायदो घेवन ताजेर परिपूर्ण अभ्यास करून त्या लोकांपर्यंत पावप गोविंद गावडे फक्त 25 मे 2025 ह्या दिसा उलोवन आशिल्लो
25 मे 2024 ह्यावेळी दिसा उलयलो आशिल्लो. म्हणजेच एका खात्याक एक मुद्दो उपस्थित केलो. तो मुद्द्यांचे सुटावे मागीर तो वनहक्क कायदो आसतलो, वेगळ्यो वेगळ्यो त्या डिपार्टमेंटाक आशिल्ल्यो, वेगळ्यो वेगळ्यो त्या डिपार्टमेंटाक आशिल्ल्यो योजना आशिल्ल्यो, त्यो जर व्यवस्थित रित्या लोकांपर्यंत पावना आणि 2024 ते 2025 या कालखंडान आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर ऑफिशियल्सां बरोबर एक न्ही, दोन न्ही, म्हाका दिसता 4-4-5 फावटी तरी ऑफिशियल्स मिटींग जाल्ले आसात. म्हजे सदांच गोयच्या मुख्यमंत्र्या कडेन संपर्कान आशिल्लो. गोयच्या मुख्यमंत्र्याचो OSD नांव घेता उपेंद्र जोशी ह्या मनशाक सातत्यान फॉलोअप करताले. आमचो गोमंतक गौड मराठा समाजाचो अध्यक्ष आमचो इश्ट विश्वासबाब गावडे वो तर सदांच त्या ऑफिसान वचून बसतालो. म्हणजे हे फॉलोअप न्ही. आणि ह्या ऑफिसराक जर जाण करून जर दिले म्हणून गोविंद गावडेन शब्दाचो गफलत करून आरोपाचे लायले आणि तो प्रसिद्धी माध्यमांच्यान आरोप केले. म्हणजे तर म्हाका अशें दिसता की जे सरकार जे आसा ते सरकार पत्रकारांनी आडिल्ल्या बातम्याचेर सरकाराचो सर लायता का, हो एक प्रश्न निर्माण जाल्लो आसा. जगजाहीर आसा. कोंकणी सगळें कळटा. हांवें कन्नड किंवा तेलुगू किंवा हायफाय इंग्लिशीन कांय उलोवना. सर्वसामान्य कळटा तशें हांवें कांय गोश्टी उलयला. पूण ह्यो सगळ्यो काही गोश्टी जेन्ना हेजी शहानाशा जावपाचें सोडून कारवाईची भाशा त्यो बीन म्हाका विचार नासतना किंवा म्हाका आफूय नासतना हें समनी. आणि म्हणूनच ज्या मनशान 62 दीस कादय बगली, ज्या आदिवासी समाजान गेली 23 वर्सां जाली झुंज दितात आपल्या न्याय हक्का खातीर, त्याच म्हज्या भगिनीन ह्याच मांडवीच्या तीराचेर पुलाचेर पुलिसांचे उदकाचे फवारे घेतले, पुलिसांच्या लाटींचो मार घेतलो, बंदुकाचे हुंडके घेतले. अशे समाजाक तुम्ही प्रश्न करतात की लोकांची जर कामां जर जायना जाल्यार आमदार किंवा मंत्री विचारपाना जाल्यार कोण विचारतलो? कोण विचारतलो? तुमच्या सारकेले सर्वसामान्य मनशाक वचून विचारपाचो अधिकार तुमकां आसा? ताजे पयलू ह्याच युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्सान मुख्यमंत्र्याक 1.5 म्हयने पयलू पत्र बरयलेले आशिल्ले. वी आर ऑन रिकॉर्ड की आमकां ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करपा खातीर तुजे कडल्यान अपॉइंटमेंट जाय. ते अपॉइंटमेंटाची 12% रिप्रेझेंट करणाऱ्या त्या उटा संस्थे किंवा ST समाजाच्या भल्या खातीर जर अपॉइंट जर मेळना जाल्यार आमी खंयच्या अंत्योदय तत्वाची आमी भाशा करतात. आणि ज्या कारणा खातीर हांव उलयलो, म्हाका खास करून म्हाज्या पत्रकार बंधूक सांगपाक सोदता, त्या कारणाचे अजून एक सुद्धा शब्द खंयच्याच पेपरान हाडूना किंवा खंयच्याच शहनशाह करपा खातीर हाडले ना. म्हणजे हे कितें पेपरान कितें हाडलें? गोविंद गावडेक मंत्री म्हणून काढलो. गोविंद गावडेन भ्रष्टाचाराचो मुख्यमंत्र्याचेर आरोप केलो. गोविंद गावडे सॅक्ड. गोविंद गावडे ना मंत्रिमंडळातून डच्चू. ह्यो पेपराचेर हेडलायनी. म्हणजेच म्हाका आज खुलासो करीनसो दिसता. म्हणजे हे मुद्दे जे आसात ते खोडून जर कोणी जर एकट्यान जर काढले जाल्यार तेजे तुम्ही कंबरडे मोडटले. म्हणजेच आमी हुकुमशाहीन आमी दबावान शालीन जगपाचो असो हेजो अर्थ जाले ना. पण हांव एकूच गोष्ट सगळ्यांक सांगपाक सोदता. म्हजो संघर्श जिवनान केल्लो हांवें संघर्श हो लोकां खातीर आसा.
आणि संघर्षाची पुंजूत हांवें म्हज्या पदराक बांदिल्ले आसात. संघर्ष करपाची ताक हांवें मुखारू दवरलेली आसात. आणि एक गोष्ट हांवें जे दिसा म्हाका सॅक केलो, म्हाका काडलो, म्हाका डच्चू दिलो, हांव खूब आनंदी आहा. आनंदी इतल्याच खातीर आसा, 18 जून 18 जून हो गोंयच्या क्रांती दिन. ज्या लोकांनी क्रांती केली, ज्या लोकांनी चळवळी केल्यो, आणि ह्याच चळवळींतल्यान एक भुरग्याक, जर क्रांती करणाऱ्या एका भुरग्याक जर क्रांती दिसाची जर निमित्त धरून आज जर सरकारांच्यान डच्चू जर जातात, जाल्यार म्हज्या आयुश्यांतलो हो आनंदमय आणि याद उरणारो दीस आसा, हे आज हांव सांगपाक सोदतां. पूण त्या सगळ्याक ज्या वेळाचेर 18 जुनाक हांवें पयलें मत मिडिया कडेन प्रकट केलें, फक्त 50 उतरांचें आशिल्लें. त्या ट्विटाचो म्हजो अर्थ मिडियान भलतोच काडलो. गोविंद गावडे बंडाच्या तयारीन. अरे, गोविंद गावडे बंडाच्या तयारीन. प्रभू रामचंद्रान 14 वर्सांचो वनवास भोगलो, पूण ह्याच आदिवासी समाजाक 60 वर्सांचो आज वनवास भोगतात, ते कोणाक खबर ना. म्हज्या भावांनो, घटनेन दिल्लो अधिकार, कारण आमच्या पूर्वजांनी वसयल्ली रानां, आमच्या पूर्वजांनी पिकयल्ली शेतां बाटां, आमच्या वाट्याक सदांच संघर्ष आयिल्लो आहा. हय, म्हणूनच हांव म्हणटलो की विधान केल्लें थंयच उरलें, ताजें स्पश्टीकरण दिवपाचें थंयच उरलें. आणि 18 जुनाक म्हाका गोंयच्या मुख्यमंत्र्याचो 5:45 बरोबर फोन आयलो. दोतोर कितें तर पुन्हा तोच विशय, म्हजेर थोडोसो दबाव आसा. हांवें एक विनंती केली, हात जोडून विनंती केली, मंत्रीपद सांबाळपाचें न्ही. ज्या मनशाचो दबाव आसा, ज्या फुडाऱ्यांचो दबाव आसा, त्या फुडाऱ्याक म्हाका 10 मिनटां मेळ्ळी, फक्त 10 मिनटां. कारण ह्या 10 मिनटाची प्रतीक्षा गोविंद गावडे गेली 3.5 वर्सां करता. ती आज म्हजी तूं मागणी जी आशिल्ली ती पुराय कर. कारण ज्या वेळाचेर आमचो तिसरो इश्ट निलेश बाब काबराल, ज्या वेळाचेर मंत्रीपदा वयल्यान ताका काडून उडयलो, ताका एक संदी दिली केंद्रीय नेतृत्वाक भेटपाची. तीच संदी, तीच ऑपॉर्च्युनिटी म्हाका एक दिवची, अशें हात जोडून नमळाईन हांवें दोतोराक सांगलें. हांव राजिनामा दिवपाक शकना, कारण राजिनामा हांव कित्याक दितलो. कारण राजिनामा दिवपा खातीर हांवें कोणाचें चोरलें ना, हांवें कोणाचें खाल्लें ना, हांवें कोणाक बळयलें ना. लढलो तो फक्त न्याय हक्का खातीर, म्हणून हांव राजिनामा दिवं. अरे, अशी ह्या समाजाची किंवा बहुजन समाजाची किंवा माझ्या शेतकरी कष्टकरी समाजाच्या संघर्ष किंवा त्यांच्या ज्वलंत विषयाक हात घालपा खातीर म्हाका एक न्ही, म्हाका 2 न्ही, 1000 मंत्रीपदां चालून आयल्यार ताजेर खोट मारपाची तयारी म्हज्या भितर आसा. आणि हांव ते काडलं म्हणून हांव उलयना. म्हणून तुमकां 2 उदाहरणां हांवें पयलू दिल्ली आशिल्ली. 2 उदाहरणां हांवें तुमकां दिल्ली आशिल्ली. म्हणूनच म्हाका फक्त एकूच खंत दिसली. कारण जे दोळ्याक हांव प्रत्येकाच्या म्हज्या कार्यकर्त्याक पळयतालो, त्या म्हज्या भगिनीक पळयतालो, त्या म्हज्या ल्हान माडुकल्या भुरग्याक पळयतालो, तांचे दोळे दिपकवताले, दोळ्यांच्यान आनंद दुख्खाचे अश्रू टपकताले. पूण आज पर्यंत एक सहानुभुतीचो एक फोन सुद्धा करपाक शकले ना.
पक्षाच्यो बडायो मारणारे फुडारी सुद्धा फोन करपाक शकले ना म्हणजेच हे कितें सांगता हो विचार आज आम्ही सगळ्यांनी करपाचे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हजे कडेन ना हे प्रश्नाचे उत्तर तुम्ही सोदून काडपाचें आसा हेच सांगपा खातीर आनी म्हज्यो भावना व्यक्त करपा खातीर हांवें तुमकां सांगिल्ले आसात पूण आज हांवें 4 पत्रां केल्लीं आसात गेली 3.5 वर्सां म्हाका मागोवन 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 म्हाका अपॉइंटमेंट मेळना हांवें गोंयच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाक एक पत्र बरयलें आसात आता कायदेशीर बरयलेले आसात की म्हाका केंद्रीय नेतृत्वाची एक भेट घालून दिवची म्हज्या मतदारसंघाच्यो समस्या म्हणजे गोंयच्या राज्याच्यो म्हज्यो समस्या म्हाका केंद्रीय नेतृत्वा कडेन मांडपाक जाय दुसरें हांवें मेल केल्ली आसात हांव पुरावे घेवन उलयतां ज्या मनशान आपल्याचेर दबाव हाडला त्या मनशाक हांवें पत्र नांवूच घेता जेपीजी नड्डाचें नांव गोंयचे मुख्यमंत्र्यान म्हाजे मुखार घेतलें पूण म्हाका दिसता पत्रकारांच्या मुखार घेतला इट्स माय डिसिजन आय डोंट नो वॉट इज द डिफरन्स बिटवीन इट्स माय डिसिजन आनी हो निर्णय जो आसा तो केंद्राचो आसा फुडाऱ्यांचो आसा आनी म्हणूनच हांवें एक मेल बरयलेले आसा आनी तिसरी गोष्ट शब्दाचो अर्थ अनर्थ कोणीन तांचे कानान घालचो न्ही म्हणून ही फुटेज जी आज आमी केल्ली आसा ताजें ट्रान्सलेशन हिंदीन जातलें ताजें ट्रान्सलेशन इंग्लिशीन जातलें ताजें ट्रान्सलेशन मराठीन जातलें आनी हें तिनूय ट्रान्सलेशन हांवें ठरयलेलें आसा एका भारतीय जनता पक्षाचो एक सच्चो समर्थक म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आदरणीय अमित शहाजी गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांका पत्र बरयचें आणि आदरणीय भारताच्यो राष्ट्रपती हेंकाय हो सगळो इतिवृत्तांत मांडचो जाणे करून तांकां ह्या गोष्टीचो समज जावपाक जाय हें चल्लां कितें तें आमी उघडपणेन आसा म्हजें मंत्रीपद काडलें ना काडलें हें सारकेंच आसा म्हाका तेजी परवाय ना परंतु आज कितें जाल्लें आसा आज बरेचशे पत्रकार बरेचशे लेखक हांवें उल्लेख केल्लो आशिल्लो की गोविंद गावडेचे बरोबर कोण ना तेका एकटोच सोडला अरे तुम्ही दिल्ली ही गवाय तुम्ही दिल्ली ही साक्ष सांगता की गोविंद गावडे बरोबर जनसागर असा राईट फ्रॉम द काणकोण टू द पेडणे आणि सत्तरीच्या वाघेरीच्या माथ्यापर्यंत त्या मुरगांवच्या बंदरापर्यंत हो फक्त म्हजे कार्यकर्त्यांचो एक मनधरणीचो कार्यक्रम असा अरे सभाग्यानो अजूनही तुमचे पोट भरले ना विचार करात रे म्हजे बोळे बाबड्याक ते फुटू नकात कारण म्हजे भोळो बाबडो हो प्रिय मतदार संघ आयज जर सकाळचो जर कामाक जर गेलो जाल्यार रातची चूल पेटपाची म्हणून कोणीन कामाक बंक जावपाक जायना म्हणून गेली 8 वर्सां जाली गोविंद गावडे सकाळचे 6:30 वरांचेर 7 वरांचेर 8 वरांचेर सकाळी लोकांक मेळटा आणि तो रातचो 12 न्ही 3 सुद्धा म्हजे कार्यकर्त्यां खातीर उठता हे म्हजे काळीज आज तुम्ही जे हांगसर आज आयिल्ले आसात ते पाकिटाच्या मोगान किंवा पैशाच्या बंडलाने येऊनात अरे तुम्ही म्हणजे काळजांतली मनां जावन आसात काळजां भिडिल्ली आसात ती मनां हांगा आज हांगसर उपस्थित जाल्ली आसात आणि तेवूय बीन दनपारच्या 4 वरांचेर वेळ सुद्धा आमी तोच निवडलेलो आसा कोण कामाक वतलो आणि मागीर येतले पण गोविंद गावडेच्या मोगा खातीर आज येदो व्हडलो संपूर्ण जनसमुदाय आज जाल्लो आसा तुमच्या परत मुखार हांव तुमकां सलाम करता तुमच्या मुखार हांव
तुमच्या मुखारावर नतमस्तक जाता. आज आज गोविंद गवडेचे वारे नी फक्त पिरवळान घुवना. गोविंद गवडेचे वारे काणकोणच्या त्या टोकापर्यंत पेडणेपर्यंत ते दिल्ली पर्यंत पाविल्ले आसा. दिल्ली पर्यंत. आणि हे जो आवाज आज दाबतो, हे वारे झाले नंतर वादळ येऊचे पलू ते शमचे म्हणून 3 पिल्ला सोडिल्ले आहा. कसली पिल्ला? पहिले पिल्ल, म्हजे वक्तव्य झाल्यानंतर उठाच्या व्यासपीठावयल्यान भाषण झाले. त्या भाषणाचो खंय तांकां तिडक आयली. म्हजे अनुपस्थितीत कोण कितें उलयतलो, कोण कितें सांगतलो, हेजी जीब आणि तोंड गोविंद गवडे धरपाक सोदता. ते निमित्त फालतू निमित्त काढून ही पिल्ल सोडपाक सोदता. पिशाक पिपळ दाखवू नाकात. आम्ही राजकारण केल्ले मनीस समाजकारणांतल्यान राजकारणाक केल्ले आसात. राजकारणाची धडो आणि श्री गणेशा घालणारो होच गोविंद गवडे आसा. आमकां कोणी राजकारण शिकोवपाचें ना. राजकारणान हद्दपात करण्याचे काम सुद्धा याच माझ्या प्रिय मतदारसंघातल्या आणि अख्ख्या गोंयच्या मतदारांनी केल्ले आसात. हे विसरून फावना. दुसरें पिल्लू आयकोन तर हांव शॉकादूच जालो. दुसरें पिल्लू कितें आसा की गांवां भितर वावडे चल्लेले आसात. अरे गोविंद गावडे आमदारकीचो आणि पक्षाचो खंय राजीनामा दिता. हांव त्या सगळ्यांक सांगपाक सोदतां, राजीनामा दिवपा खातीर हांवें भारतीय जनता पक्षान प्रवेश केल्लो ना. आणि राजीनामा जर मागेल तर कोण जर मागतलो जाल्यार मागेलो फक्त प्रिय मतदारसंघातल्या आणि म्हज्या गोंयच्या हितचिंतकाक मातकाचो अधिकार आसा. तो कोणाक ना. आणि म्हणूनच त्या ह्या प्रतीक्षेन जर आसात जाल्यार ती वाट तुमी पळयची न्ही. कारण आमी सदांच म्हणिल्लें आसा, दिल्लें वचन आमी केन्नाच मोडपाना आणि आमी दिल्लें उतर आमी आबेतूर करतले. आणि ते आबेतूर करप म्हणल्यार पक्षाची प्रणाली. आमचे भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न म्हणल्यार विकसित भारत 2047 या स्वप्नाक तेंको दिवपा खातीर गोविंद गावडे तांच्या बरोबर आसतलो. हे हांव तांकां उत्तर दिवपाक सोदतां. आणि तिसरें पिल्लू कितें सांगता? उठान खंय फूट पडलेली आहा. अरे उठान फूट पडल्या म्हणून 2012 पर्यंत हेच पत्रकार हाडटात. आमचे कडेन पुस्तक आसा, प्रूफ आसा. हांव प्रूफ घेवन उलयतां. आणि त्या उठाक फूट घालपा खातीर आज खंय आमच्या सर्वेचेर खंय एक मिडिया हाऊसाचो एक राउंड टेबल जाता. राउंड टेबल हाका खबर ना. राउंड टेबल म्हळ्यार तो कितें राउंड तेका वर्तुळ टेबल आसपाक शकता. म्हाका खबर ना. त्या टेबलाचेर गोष्टी घडटात, गोष्टी जाता. कितें म्हणून की आमच्या अहवालाचेर उठान भितर एकवट ना म्हणून गोविंद गावडे काढला. अरे माझ्या बाबा, खेदे हे सगळे पिल्ल रे बाबा. म्हाका दिसता 20 डिसेंबर 2024 फर्मागुडेच्या पठाराचेर साक्षात देवचार भेट दिवपाक आयिल्लो ते हे विसरले दिसता. एक सांगता,
अशोक पिल्ला फटिंगपणाचे वावळे जर उडोवपाचो कोणी प्रयत्न जर केलो जाल्यार आमी सांगला जे आमच्या वाटेक येतले त्यांची वाट लायला बघार ती सोडपाना हो संदेश म्हणजेच आणि हांव एक गोष्ट सगळ्यांक सांगपाक सोदतां म्हजे कार्यकर्त्यां भितर जेंकां थोडेशें गिन्यान ना जेंकां थोडोसो विचार ना जो कोण येता तसो सगळ्यो काही गोष्टी हे करतात कोणाच्या ह्या भूल थापाक बळी पडू नकात कारण हेंगेले सगळे प्रयत्न सोपिल्ले आसात कितेंय जर मांडपाचे जर आसले जाल्यार ते तुमी म्हजे कडेन मांडचे म्हजे कार्यकर्त्यां कडेन मांडचे म्हजे पंच आसात हे आसात तुमचे मुखार गेल्ले तांचे कडेन मांडचे विरोधक हे वावटणे आडटलेच कारण ते भिल्यात आणि म्हणूनच तुम्ही भिवपाची गरज ना शेवटच्या क्षणीक हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां मनशाच्या आयुश्यान भितर चढ उतार आसतलो दर्याक जशी सुक्ती येता तशी भरती येता दीस जेन्ना उजळटा त्या वेळाचेर रातूय जाता आणि परत सूर्य उदेवता आणि सकाळ जाता हे फक्त चक्र आसतले एकूच सांगता गीता संदेश सांगता कारण हांव भगवत गीतेचो अभ्यास करणारो मनीस जो कुछ होता है वो अच्छे के लिए होता है जे कितें घडटा ते बऱ्या खातीर घडटा तुमचे बरोबर हांव सदांच आसतलो प्रियोळ मतदार संघान भितर केल्लो चौफेर विकास प्रियोळ मतदार संघातले असंख्य म्हणजे तरणाट्याक पोटपणाची व्यवस्था करून देणाऱ्याक म्हाका दिसता बरेचशे फाटल्यान खचपाक लागिल्ले आसा पोटाक गुळो येवपाक लागिल्ले आसात छातीक धडकी भरपाक लागिल्ले आसात आणि ह्याच ह्या षडयंत्राचो म्हाका दिसता गोविंद गावडे बळी ठरिल्लो जाल्यार त्या जो आरोपाचेर जर गोविंद गावडे गच्चू जर केला जाल्यार म्हाका दिसता आज चौकशी जाता आशिल्ली आणि शेवटचे वत सांगता हो आरोप पत्रकारांनीच आंगार हाडिल्लो आरोप परत सांगता पत्रांच्या माध्यमांतल्यान वृत्तपत्रांच्या माध्यमांतल्यान हाडिल्लो आरोप हो खरो आसा आणि म्हणूनच गोविंद गावडेक सत्य उलयता म्हणून डच्चू दिल्लो आसा गोविंद गावडेची सत्याची वाचा कोणूच बंद करपाक शकना कारण गोविंद गावडे त्याच संघर्षाच्यान आयिल्लो आसात गोविंद गावडेच 4 वंटीची काळी कुट्ट काधय बघिल्लो आसात आणि हे खोट उलोवपा खातीर गोविंद गावडे मुखावेले दीस जगपाना पूण हांव एकूच तुमचे कडेन हात जोडून विनंती करता मागणी करता जसो तुम्ही आधार दिल्लो आशिल्लो जो तुम्ही आज प्रेम दाखिल्लो आशिल्लो आणि एक गोष्ट तुमकां सांगपाक सोदता बरेचशे जाण म्हणटात की तो मंत्री आसा म्हणून ताचे कडेन लोक येतात अरे आज हांव आमदार आसा आणि त्याच आमदाराच्या माध्यमांतल्यान हो जनसागर आज पडिल्लो आसा हो गवाय जावन आसा तुमकां सगळ्यांक हांव वत देव बरें करूं म्हणटा आसतनात तुमच्या मुखार हांव नतमस्तक जातलो आणि असोच तरेचो मोग असोच तरेचो प्रेम असोच तरेचो आशिर्वाद तुमचो म्हजेर आसतलो अशी अपेक्षा बाळगून आजच्या ह्या सभेचे हांव पुर्तता करता आसतना सांगता करता आसतना हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा देव बरें करूं म्हणटा देव बरें करूं म्हणटा तुमकां तुमकां सगळ्यांक मेळपा खातीर हांव फाटल्या दाराचेर उबो रावतलो कारण तुमी म्हजे देव जावन आसात आणि तुमकां मेळे बगर हांव केन्नाच ह्या हॉलांच्यान भायर सरपाना
कारण देवाचे दर्शन हे म्हजे खातीर प्रथम प्रार्थनीय आसा. हांव तुमी 2च मिनटां तशेंच रावतलें. हांव तेन्नाच तुमी भायर सरची. परत एकदां देव बरें करूं.